चढाओढ मी नाही केली, चढाओढ मी नाही केली, रेघ स्वतःची मोठी केली, रेघ स्वतःची मोठी केली. सफ़र शायराना के तहत दीवाने ख़ास की महफिल में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. मला मिळावा पुन्हा किनारा, मी चुकलेले गलबत आहे. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा मनीषा नाईक यांची दर्जेदार आणि उत्कृष्ट मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बेहतरीन अशार. दोस्तों, मनीषा नाइक का ताल्लुक महाराष्ट्र के अलीबाग इलाके से है और उनकी मौजूदा रिहाइश जो है वो पुणे शहर की है. पिछले कुछ वर्षों से लगातार अच्छे मराठी शेर कह रही हैं मनीषा नाइक. मनीषा नाइक पुणे शहर में, जैसे मैंने कहा कि उनकी मौजूदा रिहाइश पुणे शहर की है, वहाँ वो एक वॉलंटरी सोशल वर्क के साथ भी जुड़ी हुई हैं. मेरी नज़र में मनीषा नाइक की मराठी शायरी की सबसे बड़ी खासियत है उनका आत्मविश्वास वाला सकारात्मक नज़रिया, और मेरी नज़र में यही मनीषा नाइक की मराठी गज़ल की, मराठी शायरी की सबसे बड़ी खासियत है और सबसे बड़ी ताकद भी. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया मनीषा नाईक यांच्या काही निवडक मराठी शेरांवर. मित्रांनो, आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि एक ऑप्टिमिस्टिक दृष्टिकोन तुम्हाला मनीषा नाईकच्या या शेरमध्ये दिसून येईल. या शेरापासून आपण या एपिसोडची सुरुवात करूया. शेर पहा. शेवटी नदी समुद्र होते, शेवटी नदी समुद्र होते, शेवट सुंदर होऊ शकतो, शेवट सुंदर होऊ शकतो. हा एक ऑप्टिमिस्टिक दृष्टिकोन या शेर में दिसून येतो. दोस्तों, एक उर्दू शेर के एक मिसरा है कि हर चीज करीब आके कशिश अपनी खो गई. इस मिसरे की याद दिलाने वाला मनीषा नाईक इनका यह खूबसूरत मराठी शेर देखिए. दूर कधीही झालो नसतो, दूर कधीही झालो नसतो, फार जवळ जर आलो नसतो, फार जवळ जर आलो नसतो. मित्रांनो, आभास आणि हकीकत याच्यातला फरक सांगणारा हा एक उत्तम शेर मनीषा नाईक यांच्या बघा. आपली वाटली तरी आपली नाही, आपली वाटली तरी आपली नाही, ही दुनिया माझ्या तुझ्यासारखी नाही, ही दुनिया माझ्या तुझ्यासारखी नाही. आणि हा एक शेर बघा. कल्पनेवर शेर एखादा सुचावा लागतो, कल्पनेला चेहरा सुद्धा असावा लागतो, कल्पनेला चेहरा सुद्धा असावा लागतो. किती सुंदर थॉट आहे. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. वाचले तुझे डोळे आणि तुझा चेहरा, वाचले तुझे डोळे आणि तुझा चेहरा, मला काहीच आवडले नाही त्यानंतर, मला काहीच आवडले नाही त्यानंतर. आता मनीषा नाईक चे काही सुंदर आणि असरदार रोमॅन्टिक अंदाजचे शेर बघा. एक गझलचे 3 शेर तुमच्या समोर सादर करतो. तशी होते बरी मुलगी तुला भेटायच्या आधी, तशी होते बरी मुलगी तुला भेटायच्या आधी, मला होती कुठे व्याधी तुला भेटायच्या आधी.
आणि हा शेर बघा, मनाच्या सागराला बांध असतो घातलेला पण, मनाच्या सागरेला बांध असतो घातलेला पण, पुन्हा येते नवी भरती तुला भेटायच्या आधी, पुन्हा येते नवी भरती तुला भेटायच्या आधी. आणि हा शेर पहा, स्वतःला रोज आता मी नव्याने भेटते आहे. किती सुंदर मिसळ आहे. स्वतःला रोज आता मी नव्याने भेटते आहे, मला ठाऊक नव्हते मी तुला भेटायच्या आधी, मला ठाऊक नव्हते मी तुला भेटायच्या आधी. एक सुंदर आणि एक इनोव्हेटिव्ह रदीफमुळे या गझलच्या शेरांमध्ये एक असर पैदा झालेला दिसून येतो. आता 3-4 शेर एक वेगळ्या गझलचे बघा, मनीषा नाईकचे. एक अंदाज बघा या गझलमध्ये, एक आगळा वेगळा अंदाज आहे. महापूर डोळ्यात जन्मभर तुझ्यामुळे, आयुष्य नदी काठाचे शहर तुझ्यामुळे, आयुष्य नदी काठाचे शहर तुझ्यामुळे. ह्याच्यात देखील रदीफ मुळे एक कन्व्हर्सेशन पैदा झालेलं दिसतं. एक बोलकी रदीफ असल्यामुळे हा असर पैदा होतो. हा पुढचा शेर बघा, चटकाही हल्ली चटका वाटत नाही, चटकाही हल्ली चटका वाटत नाही, जडला आहे जीव उन्हावर तुझ्यामुळे, जडला आहे जीव उन्हावर तुझ्यामुळे. आणि हा शेर बघा, गाव नदीच्या संगम मग तू आठवतो, गाव नदीच्या संगम मग तू आठवतो, क्षण एखादा होतो कातर तुझ्यामुळे, क्षण एखादा होतो कातर तुझ्यामुळे. आणि आता हा शेर बघा, दिवस बदलतो पण काही बदलत नाही, दिवस बदलतो पण काही बदलत नाही, जन्म एक पानी कॅलेंडर तुझ्यामुळे, जन्म एक पानी कॅलेंडर तुझ्यामुळे. मी जसं म्हटलं, एक पॉझिटिव्ह नजरिया त्यांच्या शायरीची, मनीषा नाईकच्या शायरीची खासियत आहे. त्या अनुषंगाने हे 2 शेर बघा एका गझलचे, आशावादी विचारांचे हे 2 शेर आहेत. कुणा खेद चिंता उद्याची नसावी, कुणा खेद चिंता उद्याची नसावी, नवी रोज आशा इथे जन्म घ्यावी, नवी रोज आशा इथे जन्म घ्यावी, पुन्हा सार या जीवनाचे कळावे, पुन्हा सार या जीवनाचे कळावे, पुन्हा सर्व सृष्टी इथे बुद्ध व्हावी, पुन्हा सर्व सृष्टी इथे बुद्ध व्हावी. एक फिलॉसॉफिकल अंदाज दिसून होतो या 2 शेरांमध्ये. आणि याच रंगाचे अजून 2 शेर बघा. जीवाला जेवढा आतून होतो त्रास एखादा, जीवाला जेवढा आतून होतो त्रास एखादा, नवा संकल्प येतो चांगला जन्मास एखादा, नवा संकल्प येतो चांगला जन्मास एखादा. आणि हा शेर बघा, चकाकी येत जाते पोळल्यानंतर सुवर्णाला, म्हणून दुःख देणारा हवा सहवास एखादा, म्हणून दुःख देणारा हवा सहवास एखादा. आणि आता एपिसोडच्या शेवटी मनीषा नाईक यांची एक उत्कृष्ट गझल आहे, त्याचे 3-4 शेर तुमच्या समोर मी पेश करतो. ते शेर बघा. एकानंतर दुसरी केली, एकानंतर दुसरी केली, मी वारी जन्मांची केली, तुकडे तुकडे जोडत गेले. हा शेर बघा, तुकडे तुकडे जोडत गेले, आठवणींची रजई केली, आठवणींची रजई केली. मंजर कशी किती सुंदर आहे या शेरमध्ये. आणि आता ही कल्पना बघा या शेरमध्ये, डोळ्यामध्ये आले पाणी, डोळ्यामध्ये आले पाणी, दुःखाची मी होळी केली, दुःखाची मी होळी केली. आणि आता हा शेर बघा, किती सुंदर विचार आहे या शेरमध्ये की जगू लागले सुखात नंतर. एक फिलॉसॉफी दिसून येईल तुम्हाला या शेरमध्ये. जगू लागले सुखात नंतर, मागील पाटी कोरी केली, मागील पाटी कोरी केली. आणि हा शेर बघा, मी आनंदी दिसू लागले,
मी आनंदी दिसू लागले, मी चिंतेची होळी केली, मी चिंतेची होळी केली. आणि यात एपिसोडच्या शेवटी हा एक दर्जेदार शेर बघा मनीषा नाईक यांच्या याच गझलचा. चढाओढ मी नाही केली, चढाओढ मी नाही केली, रेघ स्वतःची मोठी केली, रेघ स्वतःची मोठी केली. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर मनीषा नाइक यांच्या शायरीच्या खजिन्यातले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है कि मनीषा नाइक इनकी मराठी शायरी, मराठी गज़ल के अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.